नमस्कार, आपण बघत आहात एवन न्यूज महाराष्ट्र। कोपरगाव तालुक्यामध्ये कोळपेवाडी येथे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना चालू झाल्यामुळे ऊस वाहतूक वाढली आहे। त्यामुळे धुळीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात वाढले आहे। या नागरिकांना शाळेतील मुलांना खूप मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागत आहे। या धुळीमध्ये फुफ्फुसाचे आजार देखील होऊ शकतात, डोळ्यांचे आजार होऊ शकतात। म्हणून अशी मागणी तात्काळ करण्यात, धुळीपासून बचाव करण्यासाठी पाणी मारण्याचे तात्काळ समक्ष भेट देऊन समक्ष पाहणी करून कारवाई करावी। सामाजिक कार्यकर्ते नवनाथ वाघ, किसन सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते किशोर मिसाळ, सामाजिक कार्यकर्ते मौलाना अफजल, कोपरगाव प्रतिनिधी प्रकाश शिंदे, एवन न्यूज महाराष्ट्र। आपण बघत आहात एवन न्यूज महाराष्ट्र। धन्यवाद। चॅनलला लाईक करा। अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव कोळीपडी या ठिकाणी साखर कारखाना कर्मवीर शंकरराव काळे हे नुकतंच चालू झालेले आहे आणि आम्ही बघितलं का प्रचंड धूळ या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला या धुळीचा फटका बसत आहे, नाकातोंडात जात आहे। शालेय विद्यार्थी असतील, सर्वसामान्य जनता असतील, अतिशय त्रसलेले आहे या धुळीपायी। तर प्रशासनाने तात्काळ या ठिकाणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने यांना आदेश देऊन या ठिकाणी कारवाई केली पाहिजे आणि सकाळ संध्याकाळ या ठिकाणी पाण्याचे टँकर या ठिकाणी या परिसरामध्ये मारले पाहिजे, जेणेकरून डोळ्यामध्ये धूळ जाणार नाही आणि सर्वसामान्य जनतेला या धुळीपासून थोडासा का होईना या दिलासा मिळेल। तर आमची विनंती आहे की प्रदूषण नियंत्रण मंडळाला यांनी तात्काळ या ठिकाणी कारखान्याला भेट देऊन पाहणी करून मॉनिटरिंग करून या ठिकाणी धुळीचं जे साम्राज्य आहे त्या साम्राज्या संदर्भामध्ये या कारखान्या प्रशासनाला आदेश करून आणि या ठिकाणी पाणी मारण्याची गरज आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। एवन महाराष्ट्र न्यूजसाठी प्रकाश शिंदे।